आज आपण एकदम टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत, भरपूर पुरण घातलेली पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत. त्यासोबतच अगदी कमी वेळात म्हणजे 45 मिनिटात पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक, ते सुद्धा अजिबात पूर्वतयारी न करता कसा बनवायचा हे सुद्धा आज मी ते सांगणार आहे. रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, मी संजना रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मी एक बाउल चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती डायरेक्ट मी कुकरमध्ये घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे. याच्यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे. 1 चमचा तूप तुम्ही जरूर घाला. डाळ खूप छान मऊ शिजते, किंवा तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरलं तरी चालेल. आता कुकरला झाकण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इकडे आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात. परातीमध्ये मी गव्हाचं पीठ चाळून घेणार आहे. मी फक्त इथे गव्हाचं पीठच वापरणार आहे. याच्यामध्ये बिलकुल मैदा वगैरे मिक्स करणार नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा मैदासुद्धा वापरू शकता. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे मी तेल घालणार आहे इथं. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण ज्या पद्धतीचा एकदम छान सॉफ्ट एकजीव असा कणकेचा गोळा मळेल, त्यावरती आपली पोळी किंवा चपाती अवलंबून असते. त्याच्यामुळं थोडासा वेळ लागेल, पण पीठ असं एकदम छान मऊसूत मळून घ्यायचं आहे. पीठ मळायची एक तुम्हाला ट्रिक सांगते इथे. थोडं थोडं पाणी घालून आधी हे पीठ एकत्र करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा एकत्र गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा. आणि असा गोळा बनल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून परत त्याला मस्त असं मळून घ्यायचं आहे. त्याच्यामुळं एकदम छान पीठ मळून होतं, एकदम सॉफ्ट डो होतो ह्याचा. तुम्ही जरूर ही ट्रिक वापरा. आधी फक्त गोळा मळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याला सॉफ्ट बनवून घ्यायचं. आता पीठ मळून तयार झालेलं आहे. 2 चमचे मी परत तेल घालणार आहे आणि याला सगळीकडे असं लावून घ्यायचं आहे. थोडंसं परत एकदा मळून घ्यायचं आहे. गोळा मस्त असा मऊसूत रेडी झालेला आहे. आता हे झाकून ठेवूयात. आपण ज्या पद्धतीला चपातीचं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट इथं मी पीठ मळलेलं आहे, म्हणजे पोळी आपली एकदम मऊसूत होईल. आता हे साईडला ठेवून देऊयात. डाळसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम मस्त शिजलेली आहे. एकदम परफेक्ट डाळ शिजलेली आहे. आता या डाळीमधलं पाणी आपल्याला वेगळं करायचं आहे. एका भांड्यावर मी अशी पुरणाची चाळण ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ नितळून घ्यायची आहे. या पाण्याची आपण मस्त अशी कटाची आमटी बनवणार आहोत. पाणी छान नितळलं की हे साईडला ठेवून देऊयात. आता एक जाडबुडाची कढई मी गॅसवरती ठेवलेली आहे आणि नितळलेली डाळ याच्यामध्ये घालायची आहे. आणि आपण ज्या वाटीने डाळ घेतली होती त्याच वाटीने सेम तितकंच गूळ घेतलेला आहे मी. गूळ किसून घ्यायचं, म्हणजे आपलं पुरण पटकन होतं. आणि या पद्धतीने पुरण छान असं शिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे स्पॅच्युला किंवा चमच्याच्या साहाय्याने असं मध्ये मध्ये स्मॅश करत मस्त डाळ शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम राहू द्यायची आहे आणि मिडियम फ्लेमवरतीच हे पुरण आपण शिजवून घेणार आहोत. पुरण शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील. या 15 मिनिटामध्ये आणखी आपली तयारी होईल. आपण भाताचा कुकरसुद्धा लावू शकतो किंवा कटाच्या आमटीची सुद्धा तयारी करू शकतो. जर भजी बनवणार असाल तर भजीची सुद्धा तयारी या 15 मिनिटामध्ये होऊ शकते. तर मी हे पुरण शिजवता शिजवता बाकीची तयारी करून घेणार आहे. त्याच्यामुळे आपला वेळसुद्धा वाचेल आणि इकडे पुरणसुद्धा शिजेल. पण मधून मधून या पद्धतीनं पुरण मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे कढईच्या तळाशी पुरण लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता डाळीतलं गूळ पूर्णपणे विरघळलेलं आहे. पुरण आपलं थोडंसं पातळ झालेलं आहे. आणखी 5 ते 7 मिनिटात हे पुरण आपलं एकदम व्यवस्थित तयार होईल. बघू शकता मस्त असं आपलं पुरण शिजत आहे. अजिबात डाळ अशी वेगळी दिसत नाही. एकसारखं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे पुरण
थोडंसं दाटसरसुद्धा झालेलं आहे. आता याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा मी वेलायची पावडर टाकणार आहे आणि छोटा अर्धा चमचा मी सुंठ पावडर टाकणार आहे. सुंठ पावडर आणि वेलायची पावडरमुळे खूप छान टेस्ट येते. शिवाय सुंठ पावडरमुळे पुरणपोळी पचायलासुद्धा हलकी जाते. सुंठाऐवजी तुम्ही काळी मिरीची पूडसुद्धा घालू शकता. त्याच्यामुळे सुद्धा पोळी चवीलासुद्धा खूप छान लागते आणि पचायलासुद्धा हलकी जाते. त्याच्यामुळं सुंठ किंवा मिरी दोन्हीपैकी एक काहीतरी तुम्ही वापरू शकता. आता बघू शकता मस्त असं पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पुरण आपण बारीक करून घेऊयात. तर मी इथे पुरणाची चाळणी घेतलेली आहे. चाळणीच्या खाली एक खोलगट भांडं ठेवायचं आहे आणि चमचा, स्पॅच्युला किंवा एखाद्या भांड्याच्या साहाय्याने हे पुरण आपण बारीक करून घेणार आहोत. हे पुरण बनवण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतील. 5 ते 7 मिनिटात सगळं व्यवस्थित पुरण तयार होईल. तयार झालेलं पुरण साईडला ठेवूयात. आता कढईमध्ये आपण पापडसुद्धा तळून घेणार आहोत आणि याच तेलामध्ये मी भजीसुद्धा बनवून घेणार आहे. ज्यावेळी पुरण शिजत होतं त्याचवेळी मी भजीचं सुद्धा पीठ तयार करून घेतलेलं आहे. पापडसुद्धा आपले तळून तयार झालेले आहेत. आता याच्यामध्येच भजी बनवून घेऊयात. भजी बनवण्याच्या मिश्रणामध्ये मी बेसन पीठ, भरपूर असा कांदा, बारीक केलेली भरपूर अशी कोथिंबीर, जिरं, ओवा, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा सोडा घातलेला आहे. या पद्धतीने खूप छान होतात भजी. तर आपण भजी मस्त अशी तळून घेऊयात. अगदी 5 मिनिटात भजीसुद्धा तयार होतात. बघू शकता छान असा कलर आलेला आहे. हे काढून घेऊयात आता. आता इथे आपण कटाची आमटी बनवूयात. रेसिपी ही प्लीज शेवटपर्यंत बघा. मी कोणत्याही प्रकारचं वाटण या आमटीमध्ये घालणार नाही आहे. पण जी डाळीची टेस्ट आहे ती प्रॉपर टेस्ट या कटाच्या आमटीला येणार आहे. जर आपण वाटण घातलं तर त्याची टेस्ट बदलते. तर प्लीज या पद्धतीने तुम्ही रेसिपी बनवून बघा. आता मी फोडणीसाठी तेल घातलेलं आहे, पाव चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि भरपूर असं लसूण ठेचून घातलेलं आहे. आता हे छान परतून घ्यायचं आणि मिक्सरवरती एकदम बारीक केलेलं सुकं खोबरं आणि 7-8 कढीपत्त्याची पानं मी परत एकदा ठेचून घेतली होती, ते सुद्धा घालणार आहे. परत एकदा 7-8 पानं कढीपत्त्याची टाकलेली आहेत. परतून घेऊयात. थोडासा हिंग घालायचा आहे. हिंगामुळे आमटीला खूप छान टेस्ट येते. पाव चमचा हळद पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा किंवा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे. हे सगळं छान असं परतून घ्यायचं अर्धा मिनिट. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण जे डाळीचं पाणी काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला चांगलं 5 मिनिटं छान उकळवून शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं उकळल्यानंतर ही आमटी थोडीशी दाटसर होते. तुम्हाला अजून थोडी दाटसर आमटी हवी असेल तर याच्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली होती त्यातली थोडीशी डाळ घेऊन छान असं फेटून बारीक करून या आमटीमध्ये मिक्स करू शकता. त्याच्यामुळे सुद्धा आमटी छान दाटसर होते. जर तुम्हाला वाटण घालायचंच असेल तर खोबरं, कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर, कढीपत्ता याचं मस्त असं वाटण काढून घ्यायचं मिक्सरमधून आणि ते सुद्धा तुम्ही फोडणीमध्ये घालून ते सुद्धा वापरू शकता. पण तुम्ही या पद्धतीने एकदा आमटी जरूर बनवा. याची जी ओरिजिनल डाळीची जी टेस्ट असते ती या आमटीला येते. आता आपण पोळी बनवून घेऊयात. आपली कणिकसुद्धा छान सॉफ्ट झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता यातला छोटासा गोळा घेऊयात. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीनं बनवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये भरपूर असं पुरण घालायचं आहे. जितका कणकेचा गोळा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी पुरण घालणार आहे. आता हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे, म्हणजे कणिक आपल्या हाताला लागणार नाही, चिकटणार नाही आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याचा छान असा उंडा बनवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्या पद्धतीनं याचा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि वरती जी एक्स्ट्राची कणिक आहे
जर जास्त असेल तर ती काढून टाकायची आहे आणि आपण बनवलेला उंडा थोडासा हाताने प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे पुरण सगळीकडे व्यवस्थित पसरतं. आता पीठ लावून मस्त अशी आपण पोळी लाटून घेऊयात. आपलं कणिक एकदम मस्त सॉफ्ट मऊसूत झालेलं आहे. बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी पुरणपोळी येत आहे. मी नेहमी पुरणपोळीसाठी चपातीला जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं मऊसर पुरणपोळीसाठी पीठ बनवून घेते. जास्त पातळ असं बनवत नाही, कारण लाटायला सुद्धा सोपं जातं असं. आपल्याला नेहमी सवय असते चपाती बनवण्याची, त्याच्यापेक्षा थोडंसं सॉफ्ट मी पुरणपोळीसाठी पीठ बनवून घेते. मस्त अशी पोळी लाटून तयार आहे. तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवते. एकदम कडेपर्यंत पुरण गेलेलं आहे. तवासुद्धा गरम झालेला आहे. आता पुरणपोळी आपण मस्त भाजून घेऊयात. अशा पद्धतीचे बबल्स आले की पुरणपोळी पलटून घ्यायची आहे आणि याला तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूनी मस्त असं फ्राय करून घेऊयात. बघू शकता एकदम मऊसूत पुरणपोळी दिसतीये आणि छान टम्म अशी फुगली सुद्धा आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तेल लावून घेऊयात. बघू शकता एकदम टम्म अशी फुगलेली आहे पुरणपोळी. छान असं भाजून घेऊयात आता. एकदम सॉफ्ट अशी ही पुरणपोळी तयार होते. आता दुसरी सुद्धा पुरणपोळी आपण करून बघूयात. परत एकदा कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि पीठ लावून छान असं त्याची पारी बनवून घ्यायची आहे आणि जितकं पीठ घेतलेलं आहे तितकंच आपण पुरण सुद्धा घेणार आहोत किंवा त्याच्यापेक्षा जास्तही घेऊ शकता. बिलकुल आपली पुरणपोळी फाटणार नाही. पहिल्यांदा करणाऱ्यांना सुद्धा ही पुरणपोळी एकदम छान अशी जमेल. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. प्रत्येक पुरणपोळी बनवायच्या आधी या पद्धतीने उंडा असा थोडासा प्रेस करायचा, म्हणजे पुरण सगळीकडे जातं. आता पीठ लावून छान अशी पुरणपोळी आपण लाटून घेऊया. बघू शकता आपली न फाटता एकदम मस्त अशी पुरणपोळी लाटून तयार झालेली आहे. एकसारखी आपण पुरणपोळी लाटून घेणार आहोत. आता ही सुद्धा पुरणपोळी आपण भाजून घेऊयात. छान असे बबल आल्यानंतरच पुरणपोळी पलटवून घ्यायची आहे. तूप किंवा तेल लावून छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. बघू शकता ही सुद्धा पुरणपोळी छान टम्म अशी फुगलेली आहे. प्रत्येक पोळी तुमची फुगेल या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. बघू शकता पलटवायला सुद्धा येत नाही, इतकी छान अशी टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलसुद्धा प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आणि या पद्धतीने कटाची आमटी पुरणपोळी अगदी कमी वेळेत तुम्ही नक्की बनवा. बघू शकता मस्त अशी तयार झालेली आहे पुरणपोळी. मस्त कटाची आमटी, दूध, बनवलेली भजी, पापड, हवं असेल तर आमटीमध्ये लिंबू सुद्धा तुम्ही घालू शकता. तर एकदम पुरणपोळीचं मस्त असं जेवण तयार आहे. नक्की या पद्धतीने कमी वेळात तुम्ही पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवू शकता. रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.